नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या मराठी ऐतिहासिक कादंबरीवर बोलणार आहोत. शिवाजी सावंत यांची छावा. हो, नमस्कार. छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेली एक प्रचंड गाजलेली कादंबरी. बरोबर. आणि आपल्याकडे जी माहिती आहे ती सांगते की ही मराठ्यांचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित आहे. पण गंमत म्हणजे इतिहासात अनेकदा संभाजी महाराजांची एक थोडी वेगळी प्रतिमा दिसते नाही का? म्हणजे एक तापट, थोडे बेफिकीर योद्धे म्हणून. अगदी. हो. पण आपले स्रोत म्हणजे ही कादंबरी त्या प्रतिमेला आव्हान देते असं दिसतंय. तर आजच्या चर्चेतून आपण हेच बघूया की छावा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कोणते कदाचित दुर्लक्षित पैलू उलगडते आणि त्यांचे एक पूर्ण चित्र कसं उभं करते. अगदी बरोबर बोललात. ही कादंबरी म्हणजे फक्त एका पराक्रमी राजाची गोष्ट नाहीये. आपले स्रोत सांगतात की यात एक अत्यंत बुद्धिमान, बहुआयामी, रसिक, स्वाभिमानी आणि प्रचंड धाडसी व्यक्तीचं चित्रण आहे. म्हणजे फक्त शौर्य नाही, तर त्यांची विद्वत्ता, त्यांचं नेतृत्व, तो संघर्ष आणि स्वराज्याप्रतीची त्यांची निष्ठा या सगळ्यावर कादंबरी प्रकाश टाकते. तर मग सुरुवातच त्यांच्या त्या पैलूपासून करूया जो अनेकदा दुर्लक्षित राहतो. त्यांची विद्वत्ता. त्यांची योद्धा ही ओळख तर आहेच, पण विद्वत्तेबद्दल काय सांगतात आपले स्रोत? छावा यावर कशी भर देते? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपले स्रोत स्पष्ट सांगतात की संभाजी महाराज हे फक्त तलवार चालवणारे नव्हते, ते अनेक भाषांचे जाणकार होते. संस्कृत, मराठी, फारशी आणि विशेष म्हणजे त्यांनी अगदी लहान वयात म्हणजे साधारण वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. 14व्या वर्षी बुद्धभूषण. राजनीती आणि प्रशासनावरचा संस्कृत ग्रंथ. ही गोष्टच त्यांना त्या एकांगी योद्ध्याच्या प्रतिमेतून बाहेर काढते की नाही. हे त्यांच्यातला प्रशासक, त्यांच्यातला विचारवंत दाखवतं. आणि कादंबरी याच ग्रंथाचा, त्यांच्या या ज्ञानाचा संदर्भ वारंवार देते, त्यांच्या बौद्धिक खोलीवर भर देते. बुद्धभूषण, राजनीतीवरचा ग्रंथ. हे निश्चितच त्यांच्या व्यक्तिरेखेला एक खूप वेगळी आणि महत्वाची बाजू जोडतं. पण त्याचवेळी म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आणि विशेषतः औरंगजेबाची ती दक्षिणेतली मोहीम, स्वराज्य टिकवण्याचं प्रचंड आव्हान होतं त्यांच्यासमोर. त्या संघर्षाचं चित्रण कसं येतं कादंबरीत? आपली माहिती काय सांगते? बरोबर आहे. म्हणजे आव्हान खूप मोठं होतं. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ते टिकवणं आणि वाढवणं, आणि समोर औरंगजेब, तो त्याची पूर्ण ताकद घेऊन दक्षिणेत उतरला होता. आपले स्रोत सांगतात की कादंबरी हा बाहेरचा संघर्ष तर दाखवतेच, पण त्याचबरोबर जे अंतर्गत कलह होते त्यालाही स्पर्श करते. अच्छा. ज्यामुळे संभाजी महाराजांच्या नेतृत्वाची खऱ्या अर्थाने कसोटी लागली. यात त्यांचा तो जिद्दी स्वभाव, त्यांचा धोरणीपणा आणि संकटात कसं पाय रोवून उभं राहायचं याचं दर्शन घडतं. हे फक्त युद्धाचं वर्णन नाहीये, तर एका राजाच्या धैर्याची आणि त्याच्या मुत्सद्देगिरीची पण कहाणी आहे. आणि ह्या सगळ्या राजकीय आणि लष्करी धावपळीत त्यांचे वैयक्तिक संबंध पण महत्वाचे ठरले असतील ना? हो, नक्कीच. म्हणजे आपली माहिती सांगते की कादंबरीत शिवाजी महाराज, जिजाऊ, त्यांच्या पत्नी येसूबाई आणि अर्थातच कवी कलश यांच्याशी असलेल्या नात्यांचा उल्लेख आहे. यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कोणता पैलू दिसतो? स्रोत सांगतात की कादंबरी या नात्यांमधली गुंतागुंत, ते भावनिक बंध व्यवस्थित दाखवते. उदाहरणार्थ, येसूबाईंसोबतचं त्यांचं नातं, ते फक्त पतीपत्नीचं नव्हतं. येसूबाई त्यांच्या कारभारात एक प्रकारे सल्लागार म्हणून होत्या. कवी कलश यांच्यासोबतची त्यांची मैत्री, तो विश्वास, हे सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग म्हणून कादंबरी समोर आणते. ही नाती त्यांना एका मानवी पातळीवर आणतात, जिथे प्रेम आहे, निष्ठा आहे, विश्वास आहे आणि कधीकधी मतभेदही आहेत. हे सगळं पार्श्वभूमीवर असताना त्यांच्या आयुष्याचा शेवट, तो अत्यंत दुःखद आहे, पण तितकाच शौर्याचा मानला जातो. औरंगजेबाच्या कैदेत असताना धर्मांतराला नकार देणं आणि मृत्यू स्वीकारणं, या घटनेकडे कादंबरी आणि आपले स्रोत कसे पाहतात? आपले स्रोत या घटनेला संभाजी महाराजांच्या आयुष्यातला शौर्याचा आणि तत्वनिष्ठेचा कळस मानतात. औरंगजेबाच्या कैदेत असताना तो अमानुष छळ सोसूनही त्यांनी स्वधर्म आणि स्वराज्याचा अभिमान सोडला नाही. तो नकार म्हणजे केवळ धार्मिक नव्हता, तर तो औरंगजेबाच्या सत्तेला दिलेलं एक धाडसी आव्हान होतं. स्रोत सांगतात की कादंबरी हा प्रसंग इतक्या प्रभावीपणे मांडते
की तिथे त्यांची शारीरिक हार झाली असली तरी नैतिक विजय प्रचंड मोठा होता. बरोबर. छावा हे नाव तिथे अगदी सार्थ ठरतं. सिंहाचा छावा जो शेवटपर्यंत लढला. आणि ह्या इतक्या गुंतागुंतीच्या आणि प्रभावी व्यक्तिरेखेला वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम शिवाजी सावंतांनी केलं. त्यांच्या लेखनशैलीबद्दल आपली माहिती काय सांगते? म्हणजे कादंबरीचं साहित्यिक मूल्य काय आहे? स्रोत सांगतात की शिवाजी सावंतांची भाषा ती खूप ओघवती आहे, काव्यात्मक आहे आणि थेट काळजाला भिडते. ते ऐतिहासिक तपशील आणि कल्पनाशक्ती यांचा इतका सुरेख मेळ घालतात, म्हणजे फक्त घटनांची यादी नाहीये ती. ते संभाजी महाराजांचा आंतरिक संघर्ष, त्यांच्या मनातल्या भावना, त्यांचे संवाद, तत्कालीन सामाजिक राजकीय वातावरण सगळं अगदी जिवंत करतात. हो. त्यामुळे छावा ही केवळ ऐतिहासिक माहिती देणारी कादंबरी नाही राहत, तर ती एक उत्कृष्ट साहित्यिक अनुभव बनते. म्हणजे एकूणच आपल्या स्रोतांच्या आधारे असं म्हणायला हरकत नाही की छावा ही संभाजी महाराजांची केवळ एक सरदोपट वीरगाथा नाहीये, तर एका जटिल, बुद्धिमान, स्वाभिमानी आणि तत्वनिष्ठ व्यक्तीचं एक बहुआयामी चित्रण आहे. अगदी बरोबर. ही कादंबरी संभाजी महाराजांना इतिहासाच्या काहीशा म्हणजे एकांगी मांडणीतून बाहेर काढते आणि त्यांचं अधिक समग्र, अधिक न्यायपूर्ण मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करते असं म्हणता येईल. त्यांचं शौर्य, त्यांची विद्वत्ता, स्वराज्यासाठीचं त्यांचं समर्पण आणि तत्वांसाठी त्यांनी पत्कारलेलं ते बलिदान, या सगळ्याचा वेध छावा घेते असं आपले श्रोत निश्चितच सांगतात. ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतोय की एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दलच्या आपल्या समजुती अनेकदा किती अपुऱ्या किंवा एकांगी असू शकतात, नाही का? आणि छावासारखी साहित्यकृती आपल्याला भूतकाळाकडे अधिक सहानुभूतीने आणि त्याचवेळी अधिक चिकित्सक दृष्टीने बघायला कसं प्रवृत्त करू शकते, यावर विचार करायला हवा.